जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी नाटक आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहे। नाटकाचे नाव आहे रंगभूमीचा दिवा आणि या नाटकामध्ये दोन पात्र आहेत, रोहन आणि सीमा। रोहन एक उत्साही विद्यार्थी, रंगभूमीचा चाहता। सीमा एक हुशार विद्यार्थिनी, नाटकाच्या महत्त्वावर शंका घेणार। रोहन हे काय आहे? आज सर्वत्र जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात आणि हा जागतिक रंगभूमी दिवस म्हणजे काय रे? अरे सीमा, तुला खरंच रंगभूमी दिनाचं महत्त्व माहित नाही? हा तर कलाकारांचा सण आहे। पण तुला माहित आहे का, चित्रपट आणि वेब सिरीज याही आधी नाटकच होतं। नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नाही, समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे। खरंच? पण ते कसं? चल मी तुला एका छोट्या नाटकाच्या माध्यमातून सांगतो। समज की आपण 1942 मध्ये आहोत। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात एक रंगमंचावर नाटक सादर होत आहे। माझ्या देश बांधवांनो, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी आपण एकत्र यायला हवं। नाटक हीच एक जागा आहे जिथून आपण लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा देऊ शकतो। अरे वा, म्हणजे पूर्वीच्या काळात लोक नाटकातून क्रांतीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे की काय? होय, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवात नाटके बसवली आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली। रोहन, आता कळलं मला की नाटक हे केवळ मनोरंजन नाही आहे रे। नाटक म्हणजे समाज प्रबोधनाचं समाधान आहे आणि त्यातून लोकांना प्रेरणाही मिळते, त्यांचे विचारही बदलतात आणि जगही चांगलं घडू शकतं। अरे हो, आणि म्हणूनच आपण जागतिक रंगभूमी दिन साजरा करतो, जेणेकरून नाटकाच्या माध्यमातून विचार आणि संस्कृती जपली जावी। मग मी पण आता नाटकात सहभागी होणार रोहन। छान, चला तर एकत्र म्हणूया, रंगभूमीचा दिवा कधीच मंद होणार नाही। रंगभूमी हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर समाज प्रबोधन व परिवर्तनाची प्रभावी माध्यम आहे। आजच्या युगातही नाटक विचारांना दिशा देतं, सामाजिक प्रश्नांवर प्रकाशही टाकतं आणि कला संस्कृती जपण्याचं कामही करतं। आणि म्हणूनच जागतिक रंगभूमी दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे। रंगभूमी म्हणजे केवळ स्टेज नव्हे, ते जीवनाच्या रंगाचा उत्सव आहे। नाटक म्हणजे मला मिळालेलं दुसरं आयुष्य, जिथे मी कोणताही अवतार धारण करू शकतो। नाटक म्हणजे स्वतःच्या आतल्या कलाकाराला शोधून त्याला मुक्त करण्याची कला। स्टेज हा एकमेव असा जग आहे जिथे मी माझ्या कल्पनांना साकार रूप देऊ शकतो। जीवन म्हणजे एक मोठं नाटक आहे, प्रत्येक जण त्याच्या भूमिकेत रंगलेला असतो। नाटक म्हणजे शब्दांचं नर्तन, हृदयात आवाज आणि आत्म्याची अभिव्यक्ती सुद्धा। प्रत्येक कलाकाराचं आयुष्य एक नाटकच असतं, पण रंगभूमी त्याला अमरत्व देतं। मी तर सीमाला बजावून सांगितले की रंगभूमी म्हणजे काय आणि नाटक म्हणजे काय, आणि तुम्हाला या स्टोरी मार्फत कळलं असेल की नाटक आणि रंगभूमी याचं महत्व काय आहे। होय होय, मला तर कळलं। आणि तुम्ही पण जर नाटक बघितलं असेल आणि नाटकाचा एक जिवंत अनुभव घेतला असेल तर नक्कीच तुम्ही पण आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुमचा अनुभव सांगू शकता। तुम्हा सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।